मुंबईत महापौरपदी कोण बसणार याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांना ताज लँडसेंडमध्ये ठेवल्यानंतर महापौर पदाचा सस्पेन्स हा अधिकच वाढलाय। ठाकरे शिंदेकडनं नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा करण्यात येतोय, तर ठाकरेंचे नगरसेवक मतदानावेळी उपस्थित नसतील असंही सांगण्यात येतंय। काय आहेत महापौर पदाच्या 5 शक्यता जाणून घेऊयात। मुंबईत महापौर कुणाचा सस्पेन्स वाढला। महापौर ठाकरेंचा, शिंदेंचा की भाजपचा? कुणाचे नगरसेवक कुणाच्या संपर्कात? काय आहेत महापौर पदाच्या 5 शक्यता? मुंबई महापालिकेत बहुमत मिळाल्यानंतर भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून असा विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। मात्र त्यानंतर काही तासातच शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना ताज लँडसेंड हॉटेलमध्ये नेण्यात आलं आणि हॉटेल पॉलिटिक्सची सुरुवात झाली। त्यातच उद्धव ठाकरेंनी महापौर पदाबाबत देवाच्या इच्छेचं विधान केलं आणि त्यानंतर महापौर कुणाचा ही चर्चा रंगली। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच। आता देवावर हे झालं काय विसंबून राहिलं। देवाला हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी। कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे। राण्याकडे संख्याबळ आहे का? असेल तर मग थांबलेत का? असेल तर मग शिंदेंनी लपवून का ठेवलेत? आणि वारंवार का सांगावं लागलंय भाजपला की आमचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून? काय आहे, त्यांचं वय झालं, ते आजारी आहे, त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कुटुंबानं। त्याच्यामुळे चुकीचं विधान ते करणार नाहीत। शिंदेंचे नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आला। पडद्याआड हालचाली सुरू असल्याचं सांगण्यात आलं। नगरसेवक ठेवण्यात आलेल्या हॉटेलमधल्या युनियन मार्फत नगरसेवकांवर ठाकरेंची नजर तर नाही ना, अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली। मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण येणार याच्यावर हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सगळे नगरसेवक जे आहेत ते वांद्र्याच्या ताज लँडसेंड हॉटेलमध्ये आहेत। आता ताज लँड्स हॉटेलमध्ये भारतीय कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत आहेत आणि त्या भारतीय कामगार सेनेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत। अशा वेळी जर का कुठला मेसेज पाठवायचा असेल तर ही यंत्रणा जर का उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कार्यान्वित केली तर निश्चितच मेसेज आतमध्ये पोहोचवला जाऊ शकतो। तिकडचे अगदी कर्मचारी जे आहेत, रिसेप्शन असेल, तिकडची मॅनेजिंग असेल, फ्लोअर मॅनेजिंग स्टाफ असेल, हे सगळे जे आहेत ते भारतीय कर्मचारी सेनेचे जे मेंबर्स असतील किंवा सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून जे आहेत ते कम्युनिकेशन केलं जाऊ शकतं। त्यामुळे संजय राऊत जे संवादाची अनेक माध्यमं म्हणतायत त्याच्यामधलं हे माध्यम एक असू शकतं का, असा प्रश्न निर्माण होतो। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंनाच सबुरीचा सल्ला दिलाय। ठाकरेंनी त्यांच्या नगरसेवकांकडे लक्ष द्यावं, महायुतीचा महापौर होईल तेव्हा कोण नॉट रिचेबल असेल ते पहा, असा इशारा शिंदेंकडून देण्यात आलाय। मुंबई बालेकिल्ल्यामध्ये आम्ही 29 नगरसेवक निवडून आणलेले आहेत आणि हा जनतेचा आशीर्वाद आहे आणि जनतेने आमचं काम स्वीकारलेलं आहे आणि त्यांचं नाकारलेलं आहे। हे आता त्यांना त्यांची भीती आहे, त्यांच्या नगरसेवक त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे। ताजमध्ये स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या मुंबईच्या सगळ्या नगरसेवकांना भेटायला आलेले आहेत, त्यांना मार्गदर्शन करतायत। पण नॉट रिचेबलचा जो विषय आहे तो अगदी जबाबदारीनं सांगतो की महापौर पदाची ज्यावेळी निवडणूक होईल तर कोण कोण नॉट रिचेबल असतील हे आपल्याला ब्रेकिंगनं कळेल। बघा की असं आहे की आमचे नगरसेवक जे आहे हे आपापल्या घरी आहेत। आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत। तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैदखान्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत, ते रिचेबल की नॉट रिचेबल नंतर बघू। शिंदे आणि ठाकरेंमध्ये हा वाद सुरू असतानाच युतीतही सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलंय।
मुंबईत सर्वात जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आलेले असतानाही शिंदेंच्या शिवसेनेकडून महापौर पदाची मागणी करण्यात आली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यानं शिंदे शिवसेनेचा महापौर असावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. ही मागणी दिल्लीतून कोण करायला सांगताय असा सवाल राऊतांनी विचारलाय. तर युतीतले नेते मात्र महायुतीचाच महापौर होईल असं सांगतायत. आता ते काही करू शकतात. तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का 29च्या जोरावर का 27च्या जोरावर. कोणीतरी त्यांना चावी देत आहे ना दिल्लीतून. ते कोण? दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण की महापौर पदावर दावा सांगा म्हणून, जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये. मी अगदी जबाबदारीनं सांगतो, आम्ही महायुतीनं लढलेलो आहोत. त्याच्यामुळे 2019ला जे पूर्वीच्या शिवसेनेनं केलं म्हणजे निवडून यायचं एकत्र आणि बसायचं काँग्रेसच्या मांडीवर जाऊन, असं काही शिवसेनेकडनं होणार नाही. आणि ही शिकवण देखील वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची नाही. राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, परंतु सध्या अशी कुठलीही चर्चा नाही. महायुतीचा महापौर होणार हे अतिशय स्पष्ट आहे. एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे दोन्ही वरिष्ठ नेते आहेत. ते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा दावोसून परत येतील तेव्हा एकनाथजी शिंदे देवेंद्रजी बसतील आणि त्याबद्दल योग्य ती चर्चा होईल. हे सगळं सुरू असल्यानं नेमकं महापौर पद कुणाकडे जाणार असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पडलाय. या चर्चेतच ठाकरेंचे नगरसेवक मतदानावेळी अनुपस्थित राहतील अशी ही शक्यता वर्तवण्यात येतेय. शिंदेंना शह देण्यासाठी भाजप आणि ठाकरे अशी खेळी करू शकतात. राजकारणात काहीही घडू शकतं असं सांगत भाजपच्या नवनाथ बन यांनी सस्पेन्स आणखीच वाढवलाय. महापौरपदी कोण बसेल याच्या अनेक शक्यताच त्यामुळे समोर आल्यात. भाजप शिंदे एकत्र राहून भाजपचा महापौर निवडून येईल. शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरे मतदानापासून दूर राहून भाजपचा मार्ग मोकळा करतील. शिंदेंना दूर ठेवण्यासाठी ठाकरेंचे नगरसेवक फोडून भाजप बहुमतापर्यंत पोहोचेल. शिंदे ठाकरेंचे नगरसेवक फोडून आपली ताकद वाढवतील आणि महापौर पदावर दावा करतील. शिंदेंचे 2/3 नगरसेवक ठाकरेंकडे गेले तर काँग्रेसच्या साथीने ठाकरेंना महापौर पद मिळेल. अशा शक्यता असल्या तरी प्रत्येक जण आपली खेळी करण्याचा प्रयत्न करेल. त्यातच ठाकरेंचे नगरसेवक मतदानावेळी अनुपस्थित राहतील या चर्चेनं ठाकरे भाजपला पाठिंबा देतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. तसं झालं तर शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते. ही चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या शिवसेनेनं महायुतीचाच महापौर होईल असं सांगत माघार घेतल्याची ही चर्चा रंगली आहे. आता त्यांच्या जे कलगीतुरे चालतील ते खरं तर दुर्दैवी आहेत, पण त्यातून मार्ग काढण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वात, भारतीय जनता पक्षाच्या डावोसला गेलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये निश्चित आहे. आणि शिंदेही तुटेस्तवर ताणणं सोयीचं नाही हे जाणून आहे. महापौर पदाची सोडत मुख्यमंत्र्यांचा दाओस दौरा हे सगळं पाहता महापौर निवडीसाठी आणखी आठवडा जाण्याची शक्यता आहे. या काळात आणखी नवी काही राजकीय समीकरणंही समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. प्रत्यक्ष महापौर निवडीपर्यंत मुंबईचा महापौर कोण होणार याचा सस्पेन्स कायम राहील असंच सध्या तरी दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.